सक्सेसफुल टुर्नामेंट तुमच्या भेटीला आली 4 दिवसाची. चला मॅच स्टार्ट करून घ्यायचे. मेगा फायनल 3 ओव्हरची 1 ओव्हर पॉवर प्ले. नावंडा टीमला विनंती करेल लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. या आधीच्या सर्वच टीम्स वरती तुटून पडलेले हे बॅट्समन्स जयेश आणि बॅटिंग साठी चाललेला सागर भोईर आणि जयेश भोईर आज भातांचा ब्रँड मैदानात सिद्ध केला आहे दोन्ही फलंदाजाने. सागरच्या बॅटमधून 6 बॉलवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम उमरोळी संघा नवघर टीम सोबत त्यांनी केला. क्वार्टर फायनल मध्ये तर सेमी फायनल मध्ये अर्धशतक झळकवलं. तो जयेश भोईर आता बॅटिंग साठी चाललाय. चला फिल्डिंग लावून घ्या नावंडा टीम. नंतर सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच काळोख पडेल. आलेल्या सर्वच क्रिकेट प्रेक्षकांची प्रेमींची साहिल एरंडकर पुन्हा एकदा भावी आमदार चषक 2024 मध्ये भैरवनाथ 11 केलोलीने आयोजित केलेली शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वळूया मैदानाकडे जिथे मॅच रंगली. मेगा फायनल अंतिम लढत या टुर्नामेंटची आपल्याला पाहायला मिळतीये. 4थ्या दिवसातील शेवटचा सामना, या टुर्नामेंटचा शेवटचा सामना तुमच्या भेटीला आलाय. नावंडे टीम खालापूर पंचकृषी मधील नावंडे त्यांच्या समवेत खेळते पनवेल परिसरातील भातान बबलू 11 भातान जे पॅक केले. संकेत दिसले आता बाउंड्री लाईन वरून या मॅचचा आनंद घेत आहेत. चला मॅचला होती स्टार्ट. राईट आर्म राऊंडने गोलंदाजीसाठी सज्ज आहे नावंडे टीमचा विकी तवले. स्ट्राईक एंड वरती असणारे जयेश. मागचा मॅचचा अर्धशतक वीर. फायनलचा पहिला बॉल स्लॉट मध्ये बॉल त्याला 1 बाउन्स आउट ऑफ द फ्लॉट मध्ये पाठवलाय. बारक्याच्या डोक्यावरतून खेचलाय हा दर्जेदार चौकार. गोलंदाजांसोबत या दोन्ही फलंदाजाने ज्या प्रकारे इनिंग सोडून गेला होता 52 धाव्यावरती त्या प्रकारे सुरुवात पुन्हा एकदा केली आहे. या वेळेला काय घडलंय मैदानावरती. हा बॉल मिस केलाय जयेशने. भीमर हाईटचा नो चेंडू आहे. नो आणि त्यानंतर मिळणार आहे फ्री हिट. आणि फ्री हिट कोणाला मिळाला? जयेश सारख्या ताकदवर फलंदाजाला. स्कोर कडे धावा लागल्यात त्या 5 धावा बिनबाद 5. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट आहे फ्री हिट. शॉर्ट बॉल फ्री हिट म्हणून बारक्या बॉल पर्यंत पोहोचणार का? हो चांगला झेल घेतला होता बारक्याने. चांगला फील्ड केलं मात्र फ्री हिट आहे. प्रेक्षक उत्साही झाले होते कॅच घेतल्यानंतर. मात्र फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने जयेश बाद होणार नाहीये. 6 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. नावंद्याचे शाखा प्रमुख शरदजी हडप यांना विनंती करतो की स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. शरदजी हडप आता स्ट्राईक वरती गेलाय. आजच्या दिवसातील 6 बॉलवरती 6 षटकार ठोकण्याचा कारनामा माझ्या खेळाडूने केलाय सागर भोईर. भातांचे 2 खेळाडू चमकले. त्यासमोर सुजित पाटीलने सुद्धा चांगली कामगिरी केली. विकीचा हा बॉल लोअर फुल टॉस लेग साईडच्या दिशेने वाईड. आजचे मेन अंपायर्स आपल्याला लाभलेच. बबलू सर आपल्याला सांगतात हा बॉल वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात जुळली जाईल. 7 धावा स्कोर कार्ड ते लागले. या आधी 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 54 ते एकदा 57 धावा चेस केल्या. तोच नावंडा टीम फायनल मध्ये प्रवेश घेऊन उतरलाय भातान टीम सोबत. या वेळेला चांगला ड्राईव्ह केला वॅकेंट एरियामध्ये. दोन्ही फिल्डरचा चकवून चेंडू झालाय फरार. आला या इनिंगचा दुसरा चौकार. मिळते संधी डीजे सॅमीला. चार धाव्याने 11 रन स्कोर कार्ड होती आल्यात. 2 चौकार वैयक्तिक एक चौकार दोन्ही फलंदाजांनी खिचले. लोअर फुल टॉस परफेक्ट बॅट वरती आला नव्हता. लेग साईडच्या दिशेने चेंडू अलोंग द कार्पेट ट्रॅव्हल करतो. एकदा धावून पूर्ण झाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 12 रन स्कोर कार्ड वरती आल्यात. एकही षटकार अजून मारून दिलेला नाहीये. कौतुक करावे लागेल विकी या गोलंदाजाचं. जरूर 12 धावा खर्च केल्यात म्हणून षटकारापासून वंचित ठेवल्या दोन्ही फलंदाजांना. शेकिन चिंचवलीला 3 ओव्हर मध्ये 73 धावांचा नजराना पेश केला भातान टीमने. बारा आणि या
डीप फाईन लेगच्या दिशेने आलेला हा षटकाराच्या 6-18 रन स्कोर काढू लागल्या गेल्यात. सहा धावेने 18 रन स्कोर काढू लागल्या गेल्यात. आजचा पूर्ण दिवस लगातारच्या तिसऱ्या दिवशी धीरज दिसले आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये लाभले गेलेत. माझ्या समवेत साथी समालोचक शिवमजी लोभी, रुपेशजी ठाकूरकडून अजून 2 षटकार मारले लगातार तर 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. यावेळेला हेलिकॉप्टर फिरवला तिथे बारक्या बॉलवरती येणार फील्ड करणार तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली. पहिली ओव्हर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर काढू धावा लागल्यात त्या 19 धावा. थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे लाडके भावी आमदार ज्यांच्या नावावरती ही टुर्नामेंट आपण खेळवतोय, भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते सन्मान्य श्री नितीनजी नंदकुमार सावंत नितीन दादा यांचं आगमन होणार आहे. त्यांच्या समवेत भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते माननीय श्री संजोगजी वाघेरे. संजोगजींचं सुद्धा आपण वाट बघतोय. मान्यवरांची मांदी आली स्टेजवरती लागलेली आहे. त्याच्यामध्ये नितीन दादा त्यांच्या समवेत संजोग दादा यांची आता एंट्री होणार आहे. संजोगजी वाघेरे यांच्या मित्र परिवार साई त्यांना सहाय्य करतात ते सर्वच कार्यकर्ते स्वप्नील सुर्वे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार आपल्याला इथे उपस्थित लाभला. त्यांना मी विनंती करेल की स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती नावंडा टीमचा ब्रँड राजा. जसा शर्यत क्षेत्रामध्ये घरणिकीचा राजा आहे तसा आमच्याकडे नावंड्याचा राजा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी साइड सज्ज आहे. राजा शॉर्ट बॉल पुल केलाय. संधी आहे विकेटची. विकी बॉल पर्यंत पोहोचणार का? चांगला स्प्रिंट घेतला होता शेवटच्या क्षणाला. चेंडू हातात आला नाहीये. ओके डायरेक्ट हिटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतोय तो भातान टीमचा विकेट मिळवल्या रनआउटच्या स्वरूपात. सागर या फलंदाजाची डायरेक्ट विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संधी मिळते सॅमीला. रनआउटच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झालाय. सागर बाद झाला. वैयक्तिक 5 धावा करून रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतला. विकेट बहाल केले ती जयेश या फलंदाजासाठी. धावा लागला स्कोर कार्ड होते 20. भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो संजोगजी वाघेरे यांचे सहकारी साथी सहकारी त्यांचं स्वागत केलंय. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट वरती पुल ठरलाय सक्सेसफुल. जयेशच्या बॅट मधून अप्रतिम दर्जेदार षटकार. मयूरजी ठोंबरे यांना विनंती करतो. मोतीरामजी ठोंबरे यांचे चिरंजीव मयूरजी ठोंबरे यांना विनंती करतो की स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आमच्या समवेत मुख्य व्यासपीठावरती आपल्याला लाभलेत. मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत केलंय षटकाराने. लगातारचे 2 षटकार ठोकलेत ते जयेश भोईर या फलंदाजाने. मान्यवरांचं स्वागत केलंय षटकाराने. आज भातान टीम मैदानात बरसली आहे. त्यांच्या बॅट्समन जयेश आणि सागर आणि सुजित मैदानात तापलेत अक्षरशः. परफेक्ट यॉर्कर याचं उत्तर नाहीये जयेशकडे. स्कोर कडे धावा लागल्यात त्या 32 धावा.
शॉर्ट बॉल होता, याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची टो एंड लागून चेंडू ट्रॅव्हल झाला कावकॉर्नरच्या दिशेने. विक्की चेंडूवरती आला, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव धावून जयेशने पूर्ण केले. स्ट्राईकवरती आणलाय सुजित, ज्या सुजितने आज चांगली बॅटिंग केली. पहिली मॅच आपल्या टीमसाठी जिंकून देण्यात मोठा योगदान दिलंय ते सुजित पाटील या खेळाडूने. राजाच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकाराचा मार्क राजाने खाल्ला. ऐसा हा बॉल, चेंडू हव्या त्या बंटी चेंडू खालती येणार, कोणतीही चुकी करणार नाही. अजून एक फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 2 तंबूत परततोय. मयूरजी ठोंबरे यांचं सुद्धा भावी आमदार चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतो. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मला सांगायचं आहे मॅच ऋतिक भोईर बॅटिंग साठी गेलाय. मॅच 2 मिनिटं थांबवा. अंपायर बबलू सर, मॅच 2 मिनिटं थांबवा. या टुर्नामेंटचे प्रमुख अतिथी थोड्याच वेळात त्यांचा इथे स्वागत आणि आगमन होणार आहे. संजोगजी वाघेरे साहेब, त्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके नितीन दादा सावंत, भावी खासदार संजोगजी यांची आपण वाट बघतो सकाळपासून. त्यांच्या आगमनाची उत्सुकता लागली होती. या केलोलीकरांनी आयोजन केलेले या भावी आमदार चषक 2024 मध्ये त्यांचे साथी सहकारी आणि त्यांचा मित्र परिवार इथे आपल्याला उपस्थित झालाय. मेघनाथ, गोलंदाजीसाठी मेघनाथ उर्फ बारक्या ओव्हर नंबर 3 घेऊन आला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 33 धावा स्कोर कार्ड होते लागल्यात. या आधीचा विचार करता सेमीफायनल मध्ये 54 धावा तर क्वार्टर फायनल मध्ये 57 धावा चेस केल्या होत्या. तोच हा नावंडे टीम. मेघनाथचा पहिला बॉल शॉर्ट होता, बॉडीवरती चेंडू आदळलाय. 1 धाव धावून पूर्ण केली. स्ट्राईक ऋतिकला देण्याचं काम करतोय तो जयेश. 34 रन स्कोर कार्ड वरती आहेत. कुमारजी कदम उद्योजक, त्या समवेत महेशजी जाचक उद्योजक, त्या समवेत मयूरजी कुदळे उद्योजक, मयूरजी ठोंबरे त्यांच्या समवेत विक्रांतजी मात्रे. सर्वांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी अक्षदा आणि बाकीच्या सहकार्यांना विनंती करेल एक एक करून सर्वांचं स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. मेघनाथचा हा बॉल दिशाहीन बॉल आहे, वाईटच्या स्वरूपात. 1 रन एक्स्ट्रा स्कोर कार्ड होती लागली जाईल एका धावेने. 35 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल 35 धावा स्कोर कार्ड होती लागल्या गेल्यात. बारक्याचा हा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय समोरच्या व्ही मध्ये. बॉल वरती विक्की येतोय तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केले. जय स्वतःकडे स्ट्राईक देईल. जय स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत जयेशच्या बॅट मधून रन्स आल्यात. या आधीच्या मॅच मध्ये अर्धशतक, सेमीफायनल मध्ये इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये जयेश चमकदार कामगिरी करतोय. आजच्या दिवसामध्ये सर्वांची मनं जिंकल्यात बबलू इलेव्हन भातान टीमने. फायनल मध्ये ज्याने प्रवेश घेतला. मेघनाथचा हा बॉल जयेश साठी क्लीन बोल्ड, दांडी गुल केले जयेश या फलंदाजाची. एकमेव गोलंदाज ठरलाय बारक्या, ज्याने जयेशला बोल्ड काढलाय. चला लगेच नवीन फलंदाज मैदानात पाठवा. तुळशीरामजी ठोंबरे, त्यांच्या समवेत कमलाकरजी बोराटे, शाखा प्रमुख कलोते आणि विभाग प्रमुख कलोतेचे आपल्याला स्टेजवरती लाभलेत. उपस्थिती त्यांनी या टुर्नामेंटसाठी लावली. तेच तुळशीरामजी ठोंबरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करण्याची विनंती करेल की केलवलीकरांना, भैरव इलेव्हन केलवली अक्षयदादा यांना विनंती करेल की आलेल्या सर्वच मान्यवरांचं आपण स्वागत करूया, सन्मान करूया.
पहिले आपण कुमारजी कदम यांचा उद्योजक यांचा आपण सन्मान करण्याची विनंती मी अक्षदाला करतो. पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर आपण सन्मानाकडे वळूया. आलेल्या सर्वच मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केलंय. भावी आमदार चषक 2024 मध्ये केलोलीकरांचं कौतुक करावं लागेल. आपली संस्कृती जपायचं काम त्यांनी केलंय. आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. बारक्याचा ओव्हर पिच बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह विराट कोहलीची आठवण करून देणारा वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. आल्या पहिल्याच बॉल वरती रोशनने ठोकलाय चौकार. शिवसेनेच्या टुर्नामेंट मध्ये शिवसेनेचा गीत वाजलं जात आहे. भगवमय लहर आता मैदानात पाहायला मिळतीय. बारक्याचा हा शॉर्ट बॉल पुल केला ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार. चौकारानंतर षटकार. बाकी चांगली कामगिरी करतो रोशन. शेवट कसा करणार. चांगला स्लॉट मध्ये बॉल होता. अलॉंग द कार्पेट खेळून काढला. विकी बॉल पर्यंत पोहोचला. चांगली फिल्डिंग. एकदा धावून पूर्ण केले. दुसरीचा पूर्ण करणार का. हो 2 धावा धावून पूर्ण केल्यात रोशन या खेळाडूने. चांगली बॅटिंग रोशन. 3 बॉल मध्ये 12 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. पहिली इनिंग्स इथे समाप्ती झाल्या. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर फायनलच्या स्कोर कडे धावा लागल्यात त्या 48. 18 बॉल मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत नावंडे टीमला. याआधी सेमीफायनल 1 मध्ये 54 बनवल्या होत्या. त्या परत एकदा त्याची पुनरावृत्ती करणार का. आणि आता आपण सन्मानांकडे वळूया. मी अक्षयदादाला विनंती करेल अक्षयदादासोबत सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांना की पहिले आपण कुमारजी कदम उद्योजक यांचा आपण सहर्ष स्वागत आणि सन्मान करूया. कुमारदादा यांनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी अक्षयदादाला करतो. कुमारजी कदम. त्यांच्यानंतर मी महेशजी जाचक यांना विनंती करतो तुमचा सन्मान या ठिकाणी आम्ही भावी आमदार चषक 2024 मध्ये करतोय. तुमचा सन्मान स्वीकारायचा आहे. महेशजी जाधव. महेश दादांना मी विनंती करतो. उद्योजक आहेत. त्यानंतर मयूरजी कुदळे उद्योजक आहेत. त्यांचं सुद्धा आपण भावी आमदार चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूया. त्याचसोबत आपल्याला व्यासपीठावरती लाभलेत भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो संजोगजी वाघेरे यांचे साथी सहकारी आणि सुर्वे साहेब आणि त्यांच्याच पूर्ण मित्र परिवार. त्यांचं सुद्धा भावी आमदार चषक 2024 मध्ये शब्द सुमनाने मी सायलेंट स्वागत करतो. त्यानंतर मयूरजी कुदळे उद्योजक यांचं स्वागत करण्याची विनंती मी महेशजी जाचक उद्योजक यांचा इथे सत्कार होतोय सन्मान होतोय. मोतीरामजी ठोंबरे यांचे सुपुत्र मयूरजी ठोंबरे यांचं स्वागत करण्याची विनंती मी अक्षदाला करतो. अक्षदा तुमच्या हस्ते मयूरजी ठोंबरे यांची स्वागत करायचं आहे. त्यानंतर विक्रांत म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर तुळशीरामजी ठोंबरे विभाग प्रमुख त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी अक्षदाला करेल. आलेल्या सर्वच तमाम शिवसैनिकांचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. स्वप्नीलजी सुर्वे साहेब संजोगजी वाघेरे साहेबांचे भाचे भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो त्यांचे भाचे आणि मामांचे फ्लेक्स बघून
ते सुद्धा खूप खुश झालेत. 4 दिवस आपण ज्यांची वाट बघतोय त्यांचे भाचे स्वप्नीलजी सुर्वे इथे उपस्थित आहेत. संजोगजी वाघेरे साहेब भावी खासदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. 4 दिवस आम्ही त्यांची वाट बघितली. आज शेवटच्या दिवशी त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. स्वप्नीलजी तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि मॅचचा आनंद घेतात. तुलशीरामजी बोराडे, चला वळूया मैदानाकडे जिथे सेकंड इनिंगचा खेळ चालू होतोय. 18 बॉलमध्ये 49 धावा बनवायचे आहेत नावंडे टीमला. विकी आणि आदेश ओपनिंगची जोडी तर ओपनिंगचा बॉलर कमलाकरजी बोराडे कलोताचे. जेव्हा आम्ही कलोत्याला गेलो होतो तेव्हा त्यांनी खुश केलं होतं आम्हाला. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम झेल, एका हाताने झेल संपन्न केलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या ती विकी तवले या फलंदाजाची. कलोत्याचे सर्व शाखा कलोत्याचे शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुखांचे सन्मान करण्याची काम आता या स्टेजवरती होणार आहे. मी सर्व शाखा प्रमुखांना विनंती करेल आणि प्रथम केलवलीचे शाखा प्रमुख तानाजी दिसले यांचं स्वागत करण्याची सन्मान करण्याची विनंती मी अक्षदाला करतो. बबलू सर मॅच 2 मिनिट थांबवा प्लीज. चला चालू द्या मग मॅचकडे आम्ही लक्ष देतो. सर्वच शाखा प्रमुखांचं आपण स्वागत करूया. स्वप्नीलजी सुर्वे यांच्या हस्ते आज स्वप्नील आपल्याला लाभलेत तर त्यांच्या हस्ते आपण सर्व शाखा प्रमुखांचं स्वागत आणि सन्मान करतोय. चला मॅच स्टार्ट करा. जयेश राजा बॅटिंग साठी आलाय. नावंडे टीमचा ब्रँड शॉर्ट पूल मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय काव करण्याच्या दिशेने. एकदा धावून पूर्ण केली आहे. पहिली रन्स नावंडे टीम साठी स्कोर काढू ते लागले. संतोषजी देशमुख वणीचे शाखा प्रमुख संतोषजी देशमुख यांचा सन्मान इथे होतोय. आदेशसाठी हा बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय. मिनी हेलिकॉप्टर वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार गेलाय चौकारासाठी. त्यानंतर अखिलजी दुसते हालचे शाखा प्रमुख यांचा सत्कार करण्याची विनंती मी सन्मान करण्याची विनंती. अविनाशजी आंबळे त्यांच्या समवेत स्वप्नीलजी सुर्वे साहेब, प्रशांत दादा आपले आहेत, अक्षयदा आहे. त्यानंतर अखिलजी दुसते यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो. हालचे शाखा प्रमुख. आदेशसाठी स्लोअर बॉल फसवला, गतीमध्ये बीट केला. अखिलजी दुसते यांचा सुद्धा आता सन्मान होतोय. त्यानंतर शरदजी हडप नावंडेचे शाखा प्रमुख, शिवसेनेचे शाखा प्रमुख यांचा सन्मान करण्याची विनंती मी अविनाशजी यांना करतो. अविनाश दादा त्यासमोर प्रशांत दादा आहेत, स्वप्नील दादा आहेत. आणि घोडोलीचे शाखा प्रमुख शिवसेनेचे योगेशजी पालांडे यांचा सन्मान करण्याची विनंती मी अविनाशजी आंबळे यांना करतो. परफेक्ट यॉर्कर आहे आणि आउट. दुसरा फलंदाज बाद होतोय. नावंडे टीमचा राजाच्या माध्यमातून दुसरी विकेट जातीय. कमलाकरजी बोराडे कलोताचे शाखा प्रमुख आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सर्वच मान्यवरांना करतो. आज सर्व शिवसैनिक एकमेकांना पाठिंबा दाखवत असताना एकमेकांच्या साथ त्यांना लाभली ती एन्जॉय करत असताना आपल्याला या स्टेजवरती दिसत आहेत. स्वप्नील दादा आपल्याला लाभलेत, त्यांच्या हस्ते सर्वच शाखा प्रमुखांचं आपण बळ वाढवण्याचं काम या स्टेजवरती करण्यात आलंय. खरंच कट्टर शिवसैनिक म्हणून ही ओळख ठेवण्यात येईल. या टुर्नामेंटची भावी आमदार चषक 2024चा दमदार सोहळा इथे संपन्न होतोय. शेवटाकडे आलाय. फक्त 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
त्यानंतर आपल्याला भावी आमदार चषकाचा चॅम्पियन मिळणार. त्याचसोबत सर्वच शाखा प्रमुख जे आपल्याला लाभले शिवसेनेचे त्यांचा सत्कार आणि स्वागत इथे झाला. रोशन बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज रनआउटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपात बंटी हडप शून्याच्या गाडीमध्ये तंबूत परततोय. रनची गरज नव्हती. तिसरा फलंदाज बाद झाला बंटी. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 6. स्वप्नील दादांचे इथून रजा घेतात. तुम्ही आलात, तुमचा वेळातला वेळ देऊन त्यासाठी मनाच्या अंतकरणापासून तुमचे आभार व्यक्त करतो. भावी खासदार संजोगजी वाघेरे साहेबांचे निकटवर्तीय त्यांचा पूर्ण मित्रपरिवार आपल्याला इथे लाभला. सर्वांचंच खूप खूप आभार केलवलीकरांतर्फे. फायनलच्या मॅचकडे वळूया जिथे 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्या त्या 43 धावा. 11 बॉल 43. बॅटिंगसाठी गेलाय करण. काहीच गरज नव्हती या रनची. बंटीसारखी चांगली विकेट गमवली आहे. आजचा दिवस पूर्णतः गाजवताना दिसतोय बबलू 11 भाताण टीम. छगनजी पाटील साहेबांकडून दुबईवरून थेट यूट्यूबवरून ते मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून दोन्ही टीमसाठी फायनल मध्ये पोहोचल्या दोन्ही टीम नावंडे आणि वातांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या समवेत केलवलीकरांचं ते आभार व्यक्त करतात. एक सुंदर टुर्नामेंट त्यांनी भेटीला आणली. दुबईपर्यंत ही थेट टुर्नामेंट पोहोचली. पोच पावती या टुर्नामेंटची 30,000ची टुर्नामेंट यूट्यूब लाईव्ह ठेवली. सक्सेसफुल आयोजन पाहायला मिळालं. दर्जेदार ट्रॉफीज सर्वांचं स्वागत सन्मान करण्यात आला. केलवलीकरांनी दर्जा दाखवलाय. अजून एक विकेट जाऊ शकते ती भेटणार का? चांगला झेल घेतलाय. अजून एक फलंदाज बाद होते. आता फक्त फलंदाज ये जा करतात मैदानामध्ये. काल दोन्ही दिवसामध्ये ज्यांना बॅटिंग मिळाली नव्हती त्या खेळाडूंवरती बॅटिंग आता आली आहे नावडे टीमच्या. जितेश बॅटिंगला चाललाय. फायनल मध्ये का होईना सर्वांना बॅटिंग मिळणार असं वाटायला लागलं आता नावडे टीमच्या. भाताण टीम पनवेल परिसरातील दिग्गज टीम आहे. काय बॅटिंग केले त्यांच्या बॅट्समन्सनी. निलेश त्यासोबत सागर सुजित अप्रतिम. जयेशने बॅटिंग केली अप्रतिम. सुजित दर्जेदार बॅटिंग. लास्ट मॅच मध्ये रोशनला सुद्धा बॅटिंग मिळाली. त्याने सुद्धा षटकार ठोकले. आता बॉलिंग करत असताना आतापर्यंत त्याने 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळवल्यात. 6 धावा खर्च केल्यात. रोशनचा हा बॉल या वेळेला जितेशच्या बॅट मधून तडाका. चेंडू सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. गजमल यांचं आगमन होत आहे स्टेजच्या दिशेने. ओके, त्यांचा सन्मान करण्याची कुशलजी यांचा सन्मान करण्याची विनंती मी अक्षरदाला करतो. स्कोर कडे धावा लागल्यात त्या 18 रन्स. 18. अजून 31 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 8 बॉल 31. 8 बॉल 5 षटकार. नावंडे टीम जितेसाठी हा बॉल पुन्हा एकदा चांगला खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. फील्ड करतोय तोपर्यंत दुसरी धाव घेणार का आदेश? आदेश थोडंसं लक्ष नव्हतं आदेशचं ज्यामुळे दुसरी धाव मिळाली नाहीये. 7 बॉल 30 रनची गरज. 7 बॉल मध्ये 5 षटकार. नावंडे टीम हा विक्रम रचणार का? या आधी सेमीफायनल मध्ये 4 षटकार ठोकलेत. मात्र आता 7 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. आदेश कारनामा करू शकतो. आदेश मध्ये ताकद आहे म्हणूनच ते फायनल मध्ये पोहोचलेत. रोशनच्या विरोधात आदेश शॉर्ट बॉल पुल केलाय. प्रॉपर बॅट वरती आला नव्हता. एक धाव धावून पूर्ण केली आहे. आदेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. ओव्हर नंबर 2 संपली आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती 20. अजूनही 29 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती संदेश आला ज्याने 14 धावा डिफेंड केल्या. त्या उमरोली सारख्या दिग्गज टीम सोबत 6 बॉल मध्ये 29 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती बॅटची टॉपेज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 धावा अडवल्यात आपल्या टीमसाठी. स्ट्राईक वरती गेला जितेश. 5 बॉल मध्ये 28. 5 बॉल मध्ये 4 षटकार आणि 1 चौकार. 4 6 1 4 मारायचा आहे. कारनामा करणार का नावंडा टीम?
संदेशचा हा बॉल दांडी 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 गुल. शिवसेनेचे अजर अमर गीत आपण ऐकतोय. शिवसैनिकांनी कट्टर शिवसैनिकांनी ठेवण्यात आलेली ही ट्रॉफी भावी आमदार चषक 2024. कट्टर शिवसैनिक कोण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. हे कट्टर शिवसैनिक त्यांनी ठेवलेली टुर्नामेंट सक्सेसफुल होतीये. यावेळेला अजून एक बॉल निर्धाव येतोय. फायनलच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. संभवत आपल्याला फायनलिस्ट मिळाला, चॅम्पियन मिळालाय. भातान बबलूलन भातान टीम फक्त 3 लिगल बॉल टाकायचे आहेत. संदेशचा हा बॉल चांगला ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने. सुजित बॉलवरती येणार, फील्ड करणार, तोपर्यंत एकदा जाऊन पूर्ण केली आहे. आदेश ओपनिंगला आलेला, नॉट आउट राहणार का याच्याकडे लक्ष लागलंय नावडे टीमचं. चांगला खेळ केला नावडे टीमने. फायनल पर्यंत त्याने प्रवेश केला, दमदार खेळ केला होता. रिव्हर्स प्रॉपर टाइम केला आणि रिव्हर्सचा षटकार, देखना षटकार पाहायला मिळाला आदेशच्या बॅट मधून. फायनलच्या शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी खूप धावा हव्यात. धावा लागला स्कोर कार्ड वरती. 28-21 धावांची गरज एका बॉल मध्ये. अशक्य असं टार्गेट दा भातान टीम संभवत आपल्याला विजेता मिळालाय. सेकंड रनर अप नावंडे टीम असेल. पहिल्या पर्वाची भावी आमदार चषक 2024 ची के मॅच होती समाप्त. फायनल मॅच संपली या टुर्नामेंटची. येस, अविनाश दादा यांना त्यांचा मनोगत व्यक्त करतील. 2 मिनिटं आपण त्यांची बाईट घेऊया.